नमस्कार, स्मार्ट इन्व्हेस्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये कंपनी स्वतःचे शेअर्स बाजारामध्ये का विक्री करते व गुंतवणूकदार त्या विक्री केलेल्या शेअर्सची खरेदी कशामुळे करतात व या दोघांना काय फायदा होतो व शेअर्सची खरेदी विक्री कशा पद्धतीने व कोणत्या ठिकाणाहून करता येते याचा सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आता जर समजा XYZ नावाची ही कंपनी आहे व त्या कंपनीचं व्हॅल्युएशन म्हणजे त्या कंपनीची पूर्ण किंमत हे 500 कोटी आहे। त्या कंपनीच्या ग्रोथसाठी जर त्या कंपनीला आणखीन काही भांडवलाची आवश्यकता असेल तर ती कंपनी स्वतःचे शेअर्स बाजारामध्ये विकून काही भांडवल उभा करते। आता ते कशा पद्धतीने करते ते आपल्याला या ठिकाणी उदाहरणावरून बघायचं आहे। आता XYZ नावाची कंपनी त्याचं व्हॅल्युएशन 500 कोटी आहे, तर कंपनी स्वतःचा 30% हिस्सा ही शेअर बाजारामध्ये विक्री करून त्यामधून भांडवल उभा करण्याचा प्रयत्न करते। आता यासाठी कंपनीला सेबीची परवानगी ही आवश्यक असते। सेबीकडून परवानगी मिळाल्यानंतर कंपनी ही स्वतःचा IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर ही बाजारामध्ये लॉन्च करते। आता 500 कोटीचा 30% हिस्सा म्हणजे जवळपास 150 कोटीला 150 कोटी हे भांडवल कंपनीला उभारता येऊ शकते। त्यानंतर कंपनी ही भांडवल उभा करण्यासाठी IPOची परवानगी घेऊन IPOची किंमत म्हणजेच शेअर्सची किंमत व क्वांटिटी हे ठरवते। हे ठरवल्यानंतर गुंतवणूकदार या किमतीवर व बोली लावतात। बोली लावून गुंतवणूकदार IPOमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात व ठराविक काळानंतर कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होते व लिस्ट झाल्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना यामध्ये पैसे गुंतवता येऊ शकतात। आता आपल्याला प्रश्न पडला असेल की शेअरधारक शेअर कशामुळे खरेदी करत असतील, कंपनीला काय फायदा होतो व शेअर खरेदी करणाऱ्यांना काय फायदा होतो। आता आपल्याला व्हिडिओमध्ये बघितलं जसं की कंपनी 500 कोटीमधून 30% हिस्सा विकल्यानंतर कंपनीला 150 कोटीचं भांडवल हे बिनव्याजी मिळतं शेअरधारकाकडून गुंतवणूकदाराकडून व गुंतवणूकदाराला याच्या बदल्यात जर कंपनीच्या किमतीमध्ये वाढ कशामुळे होते तर कंपनीला जर फायदा झाला तर कंपनीच्या किमतीमध्ये वाढ होते शेअर्सच्या किमतीमध्ये व कंपनीला तोटा झाला तर ह्या शेअर्सच्या किमती पण कमी होतात। त्यामुळे गुंतवणूकदार हे शेअर्सच्या ग्रोथमध्ये कंपनीच्या ग्रोथमध्ये बघून पैसे हे शेअर्समध्ये गुंतवत असतात। काही कंपन्या शेअरधारकांना बोनस शेअर्ससुद्धा देतात, जसं की 4 शेअर्स असतील तर 1 बोनस शेअर्स, 10 शेअर्स असतील तर 2 बोनस शेअर्स, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रेशोने हे कंपनीला बोनस शेअर्ससुद्धा कंपन्या गुंतवणूकदाराला देऊ शकतात। तसेच लाभांश म्हणजे डिव्हिडंडसुद्धा वाटप करू शकतात, कारण ते डिव्हिडंड शेअरधारकाला डायरेक्ट सेव्हिंग अकाउंटमध्ये हे कंपन्या ट्रान्सफर करतात। आता आपल्याला जर पोर्टफोलिओ शेअर्स काही वेगवेगळे शब्द जसे बेसिक शब्द आहेत शेअर मार्केटमध्ये याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ आपण बघू शकता। आता शेअर्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार कोणत्या ठिकाणाहून होतात व आपल्याला शेअर्स कसे खरेदी करता येऊ शकतात ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। आता शेअर्सची खरेदी करण्यासाठी जे काही ब्रोकर्स असतात, वेगवेगळे डीमॅट अकाउंट काढून ब्रोकर्स हे आपल्याला शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी सुविधा प्रोव्हाइड करतात। आता सेव्हिंग अकाउंटमधून ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे व त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटमधून म्हणजे डीमॅट अकाउंटमधून आपल्याला हव्या त्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी व विक्री करू शकतो। त्या ठिकाणी सेल आणि बायचा ऑप्शन असू शकतो। चालू किमतीला आपण कंपनीच्या शेअर्सची खरेदी व विक्री हे आपण करू शकतो। शेअर्सची खरेदी डीमॅट अकाउंटमधून अगदी आपल्याला एका सेकंदामध्ये ही करता येऊ शकते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व आपल्या अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा व आपल्या चॅनलवरील आणि वेगवेगळे व्हिडिओसुद्धा चॅनलच्या नावावर टच करून तुम्ही आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।